वाजले बरेच आहेत, 9:45 झालेले आहेत. मंजूर राणे साहेबांनी सांगितले 11 वाजेपर्यंत आपण चालू शकतो. साहेब बरोबर ना? 11 वाजेपर्यंत चालेल ना माझ्यासाठी? कारण काय, एक बुवा एका विषयावरच फक्त बोलत होते, पुंडलिकाचा विषय घेऊन. अभ्यास करूच लागतं. आणि संस्काराचा विषय राहिला बुवा, तुम्ही सुरुवातीला सांगितलात आपल्या संस्कारावरून आपलं भजन काय हे कळतं. तुझ्या असे संस्कार झाले, समोरच्या मोठ्या व अरे तुरे करतो तू. तुझं वय किती? माझ्या लग्नात 13 वर्ष झाली, तुझ्या 1 वर्ष पण झाला नाही अजून. आता तुझं वय सांग, तुझे संस्कार सांग. अरे पुंडलिकाला मी बोलले ते खरं बोललं ना, होता जो आई बाबाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी, ह्याने सांगलं. जो माणूस आई बापाच्या गळ्यात दोरी घालता तो लायकीचा होतो का मला सांग. तू माझी लायकी काढतो मग इथे नंदून सांगले ना. आपलं काय विषय नाही. तू का आता इतकं रात्री कोणतं फोन बघ. आई बापाच्या गळ्यात दुरी बायको खांद्यावरी, रात्री फोन करी. आणि ती काय सांगता वर, टायमार ये घरी. नाहीतर तुझं नाही काय आज खरी. तुका जाऊचा येत, माझं काय विषय नाही. माझी तडे लई लांबा, 550 किलोमीटरच्या पलीकडे कायच करू शकत नाही. येशीत कुठं तर लागतं मला. मी उठान किती जायचं होतं तुका माहित आहे? अरे एवढी थंडी लागतं नाही एसीत, मला सवय नाही रे. तुम्ही आपले एसीत पेवलेले माणूस, तू पण आणि हो पण. तू ह्या माणसाक सांगतो ट्रेन तरी चालव, तुका लाज नाही वाटली? त्याका सांगायचं मी लहान असताना लय ट्रेन फिरवलंय. तू काय, मी एवढे गाडी फिरवले ना लहान असताना, अंगणवाडीची जत्रे घेऊन. विमाना फिरवता आता बुवा. पुंडलिक सुद्धा त्यावेळीस वेगळा होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बोललात एक वाक्य की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ संत कोण नाही. खरं आहे ते, आम्ही सुद्धा संत आहोत ना. पण तू लग्नाच्या आधी काय केलंस तुका माहिती? आता तू संत हो, यो म्हणता मी कोणत नाही, सोडून दे. लक्ष दिलं? पण तरी सुद्धा माका बोलवतात ना डबल वारी. सुरुवात बक्षिसाची माझ्याकडनं झाली, त्याच्यानंतर तुमका येईल की नाही, तुझी जळली की नाही. खरं सांग, खरं सांग. पेटीवर हात ठेवून शपथ घेऊन सांग. शपथ घे ना मग. हात ठेवलं म्हणजे झालं ना. याचो काय विषय नाही, यो काय बोलाकच नाही विचार. यो गोड गरीब गाय आहे, दिसतं तसं नाही हो. मसूर कर जरा, वर कर पाय रे पाय. असं देत तुझ्यासाठी गाणं म्हणते, ऐक. गौरव, तुम्ही बुवा माझ्यापेक्षा लहान आहात, तुझं जरा मोठं आहे. तुझं वय किती रे? 40, 44 रनिंग. मी 42. तुझा किती रे? हां, मग तू मोठोस. तू का लय अक्कल दिले ना देवा. अंकावायच कमी दिले, त्या का तर शापच कमी दिले. तू येऊन जाऊन त्या पुंडलिकाच्याच विषयावर बोला. तुझ्यासारखं नाही होतो, माझ्यासारखं नाही होतो तो बरं होतो. माझ्यासारखं जसं बोलणारं असतं ना, गौऱ्या, माझ्यासारखं असं बोलणारं असतं तर तू रवलं नसतंस. त्यांच्या म्हणता त्यांच्यावरती आपण भजन क्षेत्र चालवतो. माझं आज भजन बंद होतं ला. हिंमत आहे तुझी, असे लईले तुझ्या लाईनीतले लांब लांब असे होते ते. आता थंडेली ते. आता तोंड जाळू नको, मी तुला आधीच सांगतो. हां,
समजला? हां, काय विषय बरंच ना, तू आपला बरा साधलंस गे एक डोळशी, आमच्याचे दोनवले गेले. तुझ्यासाठी गाणं म्हणते आहे. किती आता करशी वळवळ वळवळ. ऐक रे, ऐक गाणं, ऐक ए गाणं ऐक. हॅलो, काय करताय? मी बारीला बसलोय. ए राजू आना बाजू. नाही, काय विषय नाही, लाईव्ह असं नाही तर आणि काय असेल. तू बोललंस की त्यामुळं चिडतं की द्या, तू चिडतं की द्या. अरे मी आपलं मस्करी करते तुझी, तुझं चालतं ना माझा. अरे फोन माकाव येऊ शकता आता. तू चिडा नको, तू मस्त नाही एकदम, म्हणजे संगमेश्वरी बाज. संगमेश्वर म्हटल्यानंतर संगमेश्वरी बाज म्हणजे नमन ना, बरोबर की नाही? नमन तिथे चालू असताना सुद्धा भजनी क्षेत्रामध्ये उतरले हे बुवा गौरव पांचा. आणि आज सिंधुदुर्गात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे, माहीत आहे. पण तू चिडा नको, तू इमाना उडव, किती उडवची तेवढी नको ते विषय. म्हणजे तू कशा बोललं मग? मला पण काय फरक पडत नाही, माझ्या वाऱ्या भरपूर आहेत, मला काहीच फरक पडत नाही. तो काय विषय नाही, कमी भारी करता. ठीक आहे, तुझा काय विषय. किती आता करशी वळवळ वळवळ, किती आता करशी वळवळ वळवळ. भुजंग संगे लढण्या आला गांडूळ, भुजंग संगे लढण्या आला गांडूळ, भुजंग संगे लढण्या आला गांडूळ. किती आता करशी वळवळ वळवळ, किती आता करशी वळवळ वळवळ. भुजंग संगे लढण्याला गांडूळ, गांडूळ. किती आता करशी वळवळ, भुजंगा संगे लढण्या आला गांडूळ. व भुजंग म्हणजे साप आणि गांडूळ तो वळवळ करतात. काय गजराचे शब्द बघा. आणि हे हा गजर कोणाचा असेल तर तुम्हाला सांगतो, प्रमोद धुरी बुवांचा गजर आहे. आणि लक्षात तुका म्हणून म्हटलंय ना, पण मी आपलं कट्टर राणी समर्थक नरेंद्र वाळके यांच्याकडनं 100 रुपये आणि दिलीप मांजरेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष मराठे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेले, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. व बोलायचा काही विषय नव्हता, पण तुम्ही बोलायला भाग पाडलात, कारण एकच विषय घेऊन तुम्ही पूर्ण गजर केलात ना, त्यामुळे माका थोडासा काहीतरी खटकला. आणि तुम्ही सांगता विषय वाढवू नको, मी नाही वाढवत, काय विषय नाही, कारण माका 20 मिनिटं, तुमका तरी 30 गावली. हां ठीक आहे. व गाणी येतात जातात. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. गाणी येतात जातात. गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन, जास्त वेळ घेणार नाही. विशाल मोसलकर व तुम्ही गाणं म्हटलात आणि त्या गाण्यामध्ये देवगड, मालवण, कुडाळ
जिल्हा म्हटलात, तुमच्या लक्षात आलं का? हे जिल्हे नाहीत, जिल्हा एकच सिंधुदुर्ग, हे तालुके आहेत. हां, दिस इज पॉइंट. याच्यासाठी समीर कदम बेस्ट आहे. हां, जय श्रीराम. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. हॅलो, ढवळ्या पवळ्याची अशी ही जुनाट जोड, यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड दूड. यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड दूड. यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड दूड. ढवळ्या पवळ्याची अशी ही जुनाट जोड, यांच्यासाठी हाडलंय मी. एक मसुऱ्याच्या माळावरचो, एक मसुऱ्याच्या माळावरचो, दुसरं संगमेश्वराचो. किती पण वडवा, किती पण तुडवा, किती पण वडवा, किती पण तुडवा. दोन बैल मी घेतलेले, एक मसुऱ्याच्या माळावर तो होतो आणि एक संगमेश्वरात तो पाडव होतो. पण बैल आणि पाडव व्यवस्थित चालत नाही, म्हणून ते एकदम मारू चला का म्हणून काय म्हणतो का, किती पण वडवा, किती पण तुडवा. यांची सवय ही लाजगोडी, यांची सवय ही लाजगोडी. यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड. ठीक आहे, गजर दुसरं आहे आज सध्या जी गरज आहे. नंबर सांगा ना. ठीक आहे, आजचा जो काळ आहे की सध्याचा जमाना आहे, सिलेंडर बंद झालेले आहेत. आताशी इराणचं युद्ध चालू आहे आणि सिलेंडर बंद झालेले आहेत. तर त्याच्यावरती गजर आहे. सिलेंडर सरला धावपळ झाली, आठवणीली चुलीची. गावची परिस्थिती आहे. हा सिलेंडर सरला
शेवटी चुलीवरच जेवण करूचा. सिलेंडर सरलं, धावपळ झाली, आठवणीली चुलीची. काळाप्रमाण माणसं बदलली, भोगाव फळा कर्माची. काळाप्रमाण माणसं बदलली, भोगाव फळा कर्माची. काळाप्रमाण माणसं बदलली, भोगाव फळा कर्माची. आठवणीली चुलीची, हा हा हा. काळाप्रमाण माणसं बदलली, भोगाव कर्मा फळाची. शेवटी चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण. आमची आजी त्यावेळी चुलीकडे बसून चूल फुकून जेवण बनवायची, तेव्हा तिच्या डोळ्यात कधी धूर बसलं नाही. पण आताच्या बायकांका सांगा, चुलीकडे बस आणि जेवण कर, ती म्हणा माझ्या डोळ्यात धूर जातो. हो, तिका मग काय लागणार, किचन ओटा, आणि त्या किचन वरती गॅस आहे की नाही. आमच्या आजीक त्यावेळी भात शिजलो कसं कळायचो, पलीटनं घातल्या आणि टोपात ये तुझा कांडाप काढते. पलीटनं घातल्या भातात की एक शीत चिरडून बघल्यान की आजी एक समजायचं की भात शिजलो. पण आताच्या बायकांका भात शिजलो कसं कळता, 3 शिटी झाल्या आणि तो कुकरचो भात घोवान खाल्यान का पोट सुटाक लागला. मग ती सांग, अहो तुमचं की नाही पोट सुटायला लागलं, तुम्ही डायटिंग करा. चलो दांडतो घेऊन सकाळी झगामका माझ्या रे बघा. पण खात नाही विचार करू घेऊ ना. म्हणून हा काळवंडाक लागलो धुरान होलो, रडकुंडे कैलो माणसाचो चेहरो. काळवंड लागलो धुरानचे, काळवंडाक लागलो धुरान होलो, रडकुंडे कैलो माणसाचो चेहरो. झाली उचल बांगडी, झटपट खटक्यार सिलेंडर शेगडी. जगना झाला सोप्यानी, शेगडीचं जमान येलो. आज चूल बंद झाली, रॉकेल मिळाचा बंद झाला. आज परिस्थिती बिकटा, बरं की नाही. जगना सोप्या झाला पण मेहनत सरली नाही का. म्हणून जगना झाला सोप्यानी, मेहनत सरली कायमची. जगना झाला सोप्यानी, मेहनत सरली कायमची. काळाप्रमाणे माणसं बदलली, भोगा होता. आईच्या हातची चुलीची भाकरी, मायेचो गोडवो लागायची भारी. आईच्या हातची चुलीवरची भाकरी ज्यांनी खाल्या त्याका त्या गावची आठवण असत नाही का. पण आता मुंबईत येऊन सगळा जीवनच बदललेला. आणि म्हणून म्हणतात आईच्या हातची चुलीची भाकरी, मायेचो गोडवो लागायची भारी. तांदळाची पेंड आणि वालीची भाजी, त्याच चुलीवर रांधायची आमची आजी. तांदळाची पेंड आणि वालीची भाजी काय लागायची, ती आता चव नाही. आता पेजच मिळत नाही, कारण उघडे तांदूळच बंद झाले. आम्ही उठलो की औषध सांगता आहे खारी बटरनी ठोस. काय ठोसता, खारी बटरनी ठोस. आणि संध्याकाळी चिकन चमचम लॉलीपॉप, मग असे होतात पाव. होय,
पूर्वीची लोक बघा कशी तंदुरुस्त होती, आता आता सगळे असे किडमिडीत झाले. माझं 5 वर्षाचं पोरगा असं बारीक हा, म्हणजे माझ्यासारखंच हा, माझंच हा. तू का हसतो? आपलं ते ब्रँड सांगायला लागतं, लक्षात ठेव. पण तो 5 वर्षाचा तो ऐकत नाही. तो 5-5 मिनिटांनी औषधकडे येणार आणि औषधकडे पैसे बघणार. मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी बघून घेतले आणि बायको सांगलोय, पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. बायको माझी 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च केले. किती? लग्नासाठी. तेव्हा आता नाही होईल. आणि तिला सांगितलं मुलांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. तिने माझं ऐकलं. मुलगा जेव्हा आला तेव्हा त्याला सांगितलं, काय पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. ते का राग गेलो. 5 वर्षाचो बाजूच्या दुकानात गेलो धावत. त्या दुकानदारा सांगितलं, काका एक आईस्क्रीम द्या. त्याने दिले नाही. त्यांना माहिती समीर कदम मोहनचं झील. एक आईस्क्रीम खाल्यान म्हणता अजून एक द्या. दुसरं खाल्यान अजून एक द्या. असे 4 आईस्क्रीम खाल्यान आणि घरात येऊ वाटेक लागलो. घरात येऊ वाटेक लागल्याबरोबर तो दुकानदार विचारता, ए समीर कदम मोहनच्या मुला 4 आईस्क्रीम खाल्ले, पैसे कोण देणार? शेवटी माझं पोरगं माझ्यापेक्षा हुशार. तो म्हणता, काका पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. तांदळाची पेज वालीची भाजी, त्याच चुलीवर रांधायची आमची आजी. सरला बाटलानी जगना थांबला. ज्यांच्या घरात चूल त्यांचा काय नाही अडला. सरला बाटलानी जगला थांबला. ज्यांच्या घरात चूल त्यांचा काय नाही अडला. काय तरी आता माणसा फुकटची झोडू नको प्रगतीची कणसा. प्रगतीची धरकाच तरी, प्रगतीची धरकाच तरी, जुन्या नव्याची सांगड घालायची, जुन्या नव्याची सांगड घालायची. काळा कमाल या ठिकाणी मनोज राणे साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम, विशाल राणे साहेबांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम, त्याच्यासाठी एक लाईन म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. समाजसेवा करण्यासाठी जन्मतयांचा झाला, सलाम करतो कर्तृत्वाला
मनोज राणे दादा आला. सलाम करतो तुम्हाला. आला 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 कार्यकर्ता ते संपर्क प्रमुख असे त्यांचा प्रवास. विसरले ना ते माणूस केला सारे करते त्यांचा जय घोष. दीर्घायुष्यवा साहेब तुम्ही, दीर्घायुष्यवा साहेब तुम्ही, असो आमच्या पाठीवर आशीर्वाद, असो पाठीवर. सलाम मनोज दादा आला. समाजसेवा करण्यासाठी सलाम करतो तुम्हाला मनोज दादा आला. सदा सर्वदा पुढे मस्तक समीर खाली देवाला साकडे. आज तुमच्यासाठी साहेब त्या देवाला साकडं घालतोय की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आज आमच्या गावचे जावई आहेत आणि जे काम तुम्ही करताय खरोखर अप्रतिम आहे. निलेश राणे साहेबांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आज तुम्ही सहसंपर्क प्रमुख आहात. तुमच्या पोस्टमध्ये वाढ होत जाऊ अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आमदारपर्यंत किंवा आणि काय काय असत हां हां कुडाळ आपलं तुम्हाला कोणतं पाहिजे ते नंतर सांगा, आपण नंतर मीटिंग घेऊ. आणि म्हणून हा समीर घाली देवाला साकडे. संस्कृती राखामची हा स्वर्गापेक्षा सुंदर आता, स्वर्गापेक्षा सुंदर आता आमचं योग स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं योग. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. असं आपलं कोकण आहे. म्हणून दे जपा संस्कृती राखा अमुची कोकणची शान. म्हणून दे जपा संस्कृती राखा अमुची कोकणची शान, कोकणची शान. सलाम करतो तुम्हाला मनोज दादा आला. एकच वादा आमचं मनोज दादा, एकच वादा आमचं मनोज दादा. हो
अनंत जोशी साहेबांकडनं राणे साहेबांचं गाणं म्हटल्याबद्दल 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक स्वीकार करते, आभार म्हणते, धन्यवाद. त्याचप्रमाणे अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा सत्कारमूर्ती भजन तपस्वी ज्याने आपल्या मधुर वाणीने भजन रसिकांच्या मनामध्ये अधिराज्य करून भगवंताची भजनरूपी अखंड सेवा केली असे हे त्रयमूर्ती बुवा आहेत श्रीधर मुनगेकर बुवा, बुवा आहेत श्री भगवान लोकरे बुवा, बुवा आहेत श्री रामदास कासले बुवा. अमृत संगम असा हा कार्यक्रम 75वा जन्मदिन सोहळ्याचा आणि ठिकाण आहे श्रमिक जिमखाना करी रोड, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 ते 10 हा त्रिमूर्तींचा कार्यक्रम आहे. अवश्य लाभ या कार्यक्रमाचा घ्या अशी मी सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.